बातमी अकोल्यामधून अकोल्याच्या मूर्तिजापूर मतदारसंघात सध्या प्रचार टिपेला पोहोचलाय। या मतदारसंघामध्ये भाजपने चौथ्यांदा हरीश पिंपळेंना उमेदवारी दिली आहे। गेल्या 3 निवडणुकांपासून सातत्याने हरीश पिंपळे विजयी झालेत, मात्र यंदा तिरंगी निवडणूक होतीये, त्यामुळे पिंपळेंसमोर मोठं आव्हान उभं आहे। वंचित बहुजन आघाडीकडनं सुगत वाघमारेंना उमेदवारी देण्यात आली, तर मवियातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या निवडणुकीत भाजपच्या हरीश पिंपळेंना 59,527 मतं मिळाली होती, तर वंचितच्या उमेदवाराचा 1,910 मतांनी पराभव झालेला, त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असंच दिसतंय। दरम्यान मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातो। ग्रामीण भागामध्ये लोक चिडलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना यांनी 2022 मध्ये त्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सांगितलं होतं, त्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। आणि आता या आमचा मूर्तिजापूर विधानसभेचा जर विचार केला तर इथल्या लोकप्रतिनिधींना स्वतः कबूल केलेलं आहे की मी 15 वर्षामध्ये स्वतःची घरं भरलेली आहेत, लोकांसाठी काहीच केलं नाही, म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी ते करतील असं म्हटलं, परंतु लोकांना माहिती आहे ते करणार नाही। म्हणून या ठिकाणी लोकांसाठी काम करायसाठी, लोकांच्या शेतकऱ्याचे पोरं असतील त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी काम करणार आहे। रोजगार नसलेले लोक, माता भगिनींच्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स, गावामध्ये सडका नाही आहेत, पाणी नाही आहे। पुरतं मूर्तिजापूर मतदारसंघ जो इतका मोठा मतदारसंघ आहे, बार्शी टाकडीपर्यंत, जिथे महानसारखा डॅम आहे पण तिथेच प्यायला पाणी नाही आहे, असं या भकास करून ठेवलेला हा मतदारसंघ जो आहे, हा मी बघत असताना दुःखही होत आहे आणि आनंद हे होत आहे की आज सर्व जनता माझ्यावर विश्वास टाकत आहे आणि कुठेतरी एक आशेच्या नजरेनं मला बघत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।